लग्न झाले, दोन दोन लेकराले बाप आहे. कोणातल्या पुन्हा दूर तो मा भावाला नाही फिकर बघा, कोणाला नाही फिकर. आता काय करा म्हणतो, पण मा भाऊ गेला कोटी असं बघा. पाठीवर झोपायला जातो, रात्रभर झोपलेला रिकाम्या पाण्यात असतो, जोरात निवडून जातो. काय करू बाबा, कोटी गेला असं म्हणतो मा भाऊ. बाबा बोलणं करून घेतलं मोठे बोलून पोराला आता एक फोन द्यायला काय द्या का बापू कसं काय म्हणते हालचाल ये ना बा भाऊ. पण आपल्या घर वावरातून येऊन पाहतो आणि दिवस उन्हाळ्याचे वावरात व करताले, दिवस हिवाळ्याचे गाले वावरात व करताले, वावरात व करत आले, हिवाळ्याचे आले गाले वावरात व करत आले, हिवाळ्याचे आले गाले वावरात व करत आले, हिवाळ्याचे आले गाले वावरात व करत आले, 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 दिवस हिवाळ्याचे आले गाले 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 वावरात व करत आले. मग का करा, पण भावाने एक फोन लावून पाहावा कोटिया काय भाऊन त्याचा आधार विचार घेऊन पाहावा. एक सर 62 पुरा लावून 67 टिंग टिंग. हॅलो हॅलो, अरे मोठ्या कोणीच का? अबे सुन्या बोलून आला का? हो मोठ्या सुन्या बोलतो. काय सांगू मोठ्या, बा जीवाच्या गत्याच मोठ्या. काऊन रे? डोंगर पेटे सार जग पाहिजे, बांबोल पेटे कोण पाहणार आहे मोठ्या? काऊन झालं का? मोठ्या तू अरे म्हणला बरोबर, त्याच घरी ये मला लग्न जोडून दे. लग्न जोडून देऊ? हो. अबे तर मी इकडे बुट्टी बुडीला कामात आहो ना. तू बुट्टे बोल काय फुट्ट बोल काय, पण मला लग्न जोडून दे ना. आपल्या जीवाला आत्महत्या करून मोठ्या. बरं बरं बरं, थांब थांब, येऊन आलो घरी, येऊन आलो. ये मोठ्या. हा हा, येऊन आलो. च्या बहीण लहानपणी बाप गेला मरून, तर मा भावानं शेती केली, कबाळ कष्ट केलं आणि मला माझे शिक्षण पूर्ण केलं. आता माझ्या शिक्षण पूर्ण झालं तर मला ड्युटी लागली, आणि ड्युटी लागली तर लागली. च्या बहिणीने तिकडे लग्न जमून टाकलं आणि मी बुट्टी बुडीला पळालो गाव सोडून. आता च्या बहीण मा भाऊ होऊन गेला 35-40 वर्षाचा. आता मी म्हणलं याले कायले हे करू बा, आपला प्रपंच चालू आहे, माझे 2 पोरं सर्व व्यवस्थित आहे. तर च्या बहीण याच्या मनात आग पेटली असेल का आपलं भलं केलं आणि आपण पळाला तिकडं. ह्या हसा तर नाही म्हणून का मला लग्न करून दे, नाही तर मग मायचा हिस्सा टाक. हिस्सा कधी टाक म्हणून तर 4 एकर म्हणलं 2 एकर भावावर यायला घेऊन झालं. आपत आहे, एक काम करतो, डायरेक्ट जातो याच्याकडे, याची पहिले राईस घेऊन घेतो. का मनात येण्याच्या वेळेला काय नाही, चला गेला पाहिजे. शुभ्या, हे शुभ्या, अबे त्या भावाला रे, कुठं गेला हे? बाप्पा मोठ्यासारखा आवाज येते, मोठ्या आला तर नाही. मोठ्या, अरे मेरा भाई, तू भाई लोक मग भाई लोक म्हणून तू लावतो. मोठ्या तू माझ्या लग्न करून दे. लग्न करून दे? काऊ माया बरोबरी 2-2 लेकराचे बाप झाले. त्या बरोबरीचे? हो मोठ्या, रात्री झोपायला जातो मोठ्या. रात्री झोपायला जाते? हो. म्हणजे रात्री का होते झोपायच्या वेळेत? मोठ्या छातावर आल्यावर बसते बाबा. का सांगू, कोण बसते? माहित नाही, भूत वगैरे होते बाबा. आणि मग तू का करते? मोठ्या मी का करतो, काय करत नाही मोठ्या. ते आपल्या बाजूच्या दोऱ्या राहते नाही, त्याला बोकड असा, त्याला पोकळ जातो मोठ्या. बी का करू, बरोबर आहे. डोंगर पेटे सारखं पाहिजे मोठ्या. मन पेटीत कोण पाहिजे, अशी भाप धावून राहते. भाप कायची? उष्णता. वाप वाप. अरे बापा रे, एक काम कर, आता तू शिकला किती आहे मला सांग. हा
तुला माहित आहे ना किती सांग पाटला कोटी लावून उपर परत पेर गहू मोठा बहादूर आहे हो. आता काळ आहे मोठ्या शुभ्या मागायच्या तुले पोरगी देईन कोण साला काही येड्याला कुठून दिमाग आला आता बोले पोरीला भेटली याला भेटून गेली एक काम करतो पोरगी कोणाच्या घरी पाहिले नाही ना अबे आपला मामा 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 म्हणजे आपल्या आईचा भाऊ आपल्या मायचा भाऊ त्याले हाय पोरगी पोरगी एक काम कर ना दुसऱ्याच्या घरट्यामध्ये गुल्लर मारण्यापेक्षा आपल्या सिक्यातलं फोडून आण तू एक काम कर तू मामाशी चांगली पटते तू मामाला फोन लावून पाय अरे बाबा रे थांब का रे मी बोलतो तू थोडा दूर आहे हा बाजूले बहीण मला वाटलं 4 एकर म्हणलं 2 एकर वावर यायला गेलंच तर याला बरं झालं ती अक्कल ना आली बाबू मग लग्न जमाच्या म्हणण्यात नाही जमन मला का करायचं त्या बहीण मामा करता हॅलो हॅलो मामाजी नमस्कार भाषा बोल मोठा भाषा बोलून राहिलो बोल कशी तब्येत कशी आहे कोणत्या बकऱ्याच्या वगैरे हा मामाजी हा मी काय म्हणतो बोला एक कामाचं बोलायचं होतं महत्वाचं हा बोला ना आपली बाई नाही का संध्या बोला तर संध्याचं लग्न करता का पोरगा आहे सुंदर पोरगा असा पोरगा आहे का पुऱ्या महाराष्ट्रात नाही तसा पोरगा एक नंबर अच्छा हा तो मी संध्याला विचारतो हा. मग तुम्हाला फोन करतो बरं ठीक आहे इकडे ठीक आहे अबे असं लग्न नाही लागत ना रे असं लग्न नाही लागत आता पाय ते आपल्या मामाची पोरगी हा. तर मी कोण झाले तिला अबे मामाची राय का तिम्याची राय आजकाल काळाला पैसे मला लगीन करा पाहिजे आणि पैसेवाला नवरा पाहिजे मी काय कमी ना मोठ्या आपली 2 एकर ठोकून देईन याची नेते तर एक काम करतो मामाचा राय येऊ दे मामाचा फोन येऊ दे तोपर्यंत स्वयंपाक करून आपण दोघे भाऊ खाऊ ये चला भाषेचा फोन आला होता की पोरीचे लग्न करते का म्हणून एकदा मुलीला विचारून घेतो बाई संध्या माझी एकूण एक लग्नाची मुलगी आहे तिला विचारून घेतो आधी ती लग्न करते का नाही करत नाही बाबाजी हो मला कशाला आवाज दिली बाबाजी हो काय झालं बाबा आई संध्या एक मोठी आनंदाची गोष्टी आहे कसली आनंदाची भाषाचा फोन आला होता मग भाषा म्हणे लग्न करतं का म्हणे मुलीचं काही सांगता खोटं का हो बाई. बाबा तुम्ही हा. मला सांगा हा. माझं आता शिक्षण चालू आहे हा माझी बरोबर 14वी पण कम्प्लीट नाही झाली हा. आणि माझ्या शिक्षणाच्या वयामध्ये तुम्ही माझं लग्न उरकून टाकतो म्हणता बाबा कशी घाई पडली हो तुम्हाला माझ्या लग्नाची तर तुला टाइम पाहिजे का तुला एक दिवसाचा मी टाइम देतो ते विचार करून घे बाबा माझ्या लग्नाची हो का तू माझं पडले बाबा माझ्या लग्नाची हो का तू माझं पडले आहो कोणीतरी समजा बाई माझं बाई काय झालंच नाही कोणीतरी समजा बाई माझं बाई काय झालंच बाबा हा. मला आता एवढं लवकर नाही लग्न करायचं आहे हो बाळा कसं आहे संध्या लोक विचारते मुलगी मोठी आली लग्न करत आहे की नाही करत आहे वरून आनंदाची बातमी आली पण बाबा 1 वर्ष झाले आनंदाची बातमी आली आता मी तुला तरी 1 दिवसाचा टाइम देतो तू विचार करून घे बाबा तुमचं सर्व बरोबर आहे हा. तर मी काय म्हणते हा मला ना तुम्ही फक्त 10 मिनिट द्या 10 मिनिटात ना माझं डिसिजन काय आहे मी तुम्हाला सांगून देते बरं ठीक आहे ठीक आहे हा
काय सांगू बाई, माझं ज्या मुलावर प्रेम आहे त्याच्यावर मी मनापासून प्रेम करते आणि माझे बाबा म्हणत आहे की माझं लग्न उरकवते. असं कसं काय सांगू तुम्हाला. तो जर मला भेटला नाही ना तर मी स्वतःला उद्ध्वस्त करून टाके, पण दुसऱ्या कोणाशी अजिबात लग्न करणार नाही. पण आता अशी करते, माझ्या प्रियकराला फोन करते, महेशला फोन करते आणि त्याला भेटायला बोलवते. हॅलो हॅलो कोण? हॅलो महेश, मी अनु बोलत आहे. बोल ना. काय सांगू रे तुला, काय झालं? मला तुला भेटायचं आहे रे. कुठे आहे तू? मी माझ्या घराच्या शाळा आहे ना माझ्या घराच्या मागे, तिथे तुला भेटते. बस 2 मिनिटात आलो. मला फक्त तुझ्याशी 10 मिनिट बोलायचं आहे रे. घरापाशी येऊन गेलो पण अनु दिसत नाही अजून. कुठे गेली असं? हाय अनु. हाय महेश, कसं आहे? एकदम अचानक बोलावलं तू. कोणतं अर्जंट काम पडलं का माझ्यासोबत? काय सांगू रे तुला, माझ्या बाबाने ना माझं लग्नाचा ठराव घेतलाय रे यावर्षी. ते म्हणत आहे की माझ्या मामाच्या मुलासोबत माझं लग्न करावं लागेल. पण खरं सांगते महेश, तुला काय करायचं आहे रे, माझ्यासोबत राहायचं आहे की नाही? बघ, तुझं आणि माझं 5 ते 6 वर्ष झालं प्रेम चालू आहे. होय ना. आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी पण नाही राहू तुला एवढं शकत. नक्की माहित आहे? हो. तुला आता तू डिसिजन ठरव, तुला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे का माझ्यासोबत? नाही रे, मला तर जीवनभर फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. पण काय करू रे, माझ्या बाबाला जर नाकार दिला तर माझे बाबा फालतूचं टेन्शन घे. म्हणून काय करते महेश माहित आहे का, तुला तर माहित आहे मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही रे. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी काय म्हणतो अनु, माझे काय? 2 शब्द ऐकते. सांग ना. तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. नाही ना. तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. अरे हो. तू हाथ ना पकड़ने देती तो मैं गुनहगार नहीं होता. बरोबर आहे. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी. असं. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी. तेरे हुस्न पे मरता हूँ. अरे बापरे. आके बढ़ो मेरी बच्चा, सच में प्यार तेरे से करता हूँ. खरंच ना महेश, तू खोटं तर नाही बोलत आहे ना? ये मेरा क्या कहना है? अरे कितना हसीन चेहरा. अरे कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार. कुदरत ने बनाया होगा मेरे यार. कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार. कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. तुझ्याशिवाय माझं एवढं प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. खरंच रे महेश, आधी तू मी तुझं पण decision- तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण काय करते सांगू काय तुला, बाबाच्या होकारसाठी ना मी फक्त हो म्हणते. पण ठीक आहे. तुला सांगते, लग्नाच्या दिवशी आपण काहीतरी डिसिजन करू. मी त्याच्याशी Decision नाही, मला लग्न. कन्फर्म. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तू आज म्हणशील तर आज करतो मी. हो रे, आपण पहिले कोर्ट मॅरेज करून ठेवू आणि नंतर लग्नाच्या दिवशी काय आहे ते बघू. ठीक आहे. खरं माझं जर लग्न झालं ना महेश, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार रे. ठीक आहे, ठीक आहे, पक्क. खरंच जा ना? जा तू घरी आणि मला कॉल कर.
चल मग बाय. आय लव्ह यू. काय सांग बाई कशी बशी आता बाबाजीने होकार देते आणि लग्नाच्याच दिवशी माझे काय आहे ते डिसिजन बघते. बाबा हो बाबा बाबाजी हो बाबा म्हटलं बाबाजी हो. बोल बाय अण्णा बोल. बाबा हा तुम्ही जे माझ्या लग्नाचं डिसिजन घेतलं ना हा मी तुमचा मान ठेवायला तयार आहे. खरंच आणि एक आनंदाची गोष्ट आहे हा. माझा ना लग्नाला होकार आहे. खरंच का? है ना. ठीक आहे मी भासाला फोन करतो आणि विचारतो का म्हणते तर. ठीक आहे बाबा. ठीक आहे भासाला फोन करतो. हॅलो हा भासा पोरीनं होकार दिला भासा. हॅलो हॅलो हा ठीक आहे या. हा या. देवा परमेश्वरा अंबागड्या तुले बकरा देईन मा भावाचा बकरा फक्त लग्न जोडू दे. मला फक्त बॅग आणून दे. बॅग घे चलो. ये बाप रे देवा खूप तुला ओपन दिली रे ना अशी फरक मिळू दे पत्ती सकट बस दुसरं काय पाहिजे नाही. चला लवकर अरे बॅग हा बॅग घेतली का मला सांग हे बॅग कुठं लटकवली. समोर अटकवलं. अशानं पोरगी देईन का पाठीवर अटकाव पाठीवर. हा आणि पद्धतशीर चाल. अरे दिल जाने जिगर तुझ पे इशार किया है. अरे तुमने भी मुझे कितना बेकरार किया है. अरे प्यार किया है रे तुझे प्यार किया है. प्यार किया है रे तुझे प्यार किया है. दिल जाने जिगर मुझसे प्यार किया है. दिल जाने जिगर मुझसे प्यार किया है. प्यार किया है रे तुझे प्यार किया है. प्यार किया है रे तुझे प्यार किया है. मामाचं घर आलं. हा मोठ्या आवाज शांतपणा तूच मार कमी मारू. तू मार मामा हा, बोल बोल भासा बोल. बोल. अरे नमस्कार भासा. तू मला लगत जोडायला आलास का मोडायला आलास. तो मामाची काढलं पुढं करायला पाहिजे. तसे बोलण्याची पद्धत आहे. तू 2 मिनिटं थांब. भासाजी ह्या डुकरासारखं काऊन बसायला. कशाला बोला कामाचं बोला. तुम्ही दोघे कामाय का कामाचे बोला. मी का म्हणतो मामाजी हा बोला. संध्यानं हो म्हणला का हो तर एक काम करता का हा बोला ना. चादर तुम्ही टाका हा. आणि आम्ही बसतो हा. थोडस विचारपूस करतो. हा तुम्ही फक्त आपली तयारी करा तिकडं. हा ठीक आहे ना. करा हा. हा. मोठ्या मी का म्हणतो एकही गोष्ट सोडायची नाही. मोठ्या आम्ही उद्या कधी पोटी उठून पडाली तर आपल्या गावात पुरी बदनामी आपली होईल. मोठ्या हा मी का म्हणतो हा तुला फक्त त्याने चादर टाका लावलास ना. हा चाय पाणी नाश्ता पाणी अबे ते पद्धत आहे मनाची. मग ते चाय पाणी आणतेत का रे. आनंद ना? हा हा, तेच आणते म्हणलं. चाय घेऊनच येते. मी का म्हणतो आपण गावचे कोण आहोत तुला दोन्ही माणसं मी कोण आहोत? बाप्पा बाप्पा हा मोठ्या हा. तुले मदत मोठा शेट मले मदत आकुर शेट. म्हणजे मी मोठा आणि तू लहान आहे पैशाना बरोबर आहे. आपल्या गावामध्ये मान आहे तर पोटीले पुरी विचारपूस करायची. मोठ्या एकही गोष्ट सुटली नाही पाहिजे. मोठ्या मी सुटू देणार नाही. शाबास का मामाजी आलं का हो तर बोलवा पाहिले. बाबाजी, चाय चाय बसून बसा ना. खाली. कसे बोलता बाई संध्या चहा घेऊन ये मा. या भासाजी बसा. चादर बसा ना.
हा मी काय म्हणतो सुभ्या बाईले विचारपूस मी करू का तू करते हा तुझ्या त्याला विचारपूस काय जमत नाही विचारपूस मी करतो बाई ए बाई बाई बोला ना बाई काय हे कोणती पद्धत आहे बाई ए बाई ते घरात घुसते का बाई बाई काय घेऊन बोल हा चल विचार ना हा, विचार. बाई काय तुमचं नाव काय माझं नाव हो संध्या आणि बापाचं माझं नाव संध्या बादल नवघरे संध्या बादल नवघरे होय ना साइड में खड़े हैं वो मालूम आणि तुझ्या शिक्षण या फिर बैठ जाए माझं शिक्षण फर्स्ट इयर चालू आहे हा? फर्स्ट इयर मोठ्या नाही जमत जो साइड में खड़े हैं वो बाजू में बैठ जाए या फिर सामने हो जाए मोठ्या नाही जमत ते फक्त इकडे माझ्याकडे इकडे लवकर इकडे टाइमपास नको इकडे किती शिकलाय तू किती शिकलाय साइड में खड़े हैं वो बाजू में बैठ जाए फर्स्ट इयर म्हणजे 13वी मध्ये आहे म्हणजे 13वी मध्ये आहे. असं होय का बाई काय तर त्या मानकूर काय मा माझं मामकुड धानोरकर हा? धानोरकर होय बापा विचारत आहे ना बाई काय तुला एक गोष्ट विचारू का विचारा ना बाय राग नको मानतो नाही तुला काय काय तुला एक गोष्ट विचारू का विचारा ना खोटं तर कधी बोलतो नको आणि खरं तर कधी सांगतो नको हो का नाही हा? सांगत खरं बाई काय तुया काय माझ्या तुझा काय कोणाशी काय लफडा वगैरे आहे का माझं कोणाशीच लपडा नाही तिला का विचारलं लफडा म्हणून जमान्यात कसं होत आहे कसं म्हणजे मोठ्या लग्न होते हो हो म्हणते हळद लागली का उठून पडते तुला नाया म्हणते ना हा अजून काय विचारायचं विचारत आहे ना बाई काय एक काम कर काय करू तू थोडीशी डिकी होते का डिकी हो हा? बसले नाही जमत बाई काय एक काम कर बोला ना आपली साडी वरत कर हा? अरे तिच्या पायाचे फोटो पाहतो म्हणलं कुठल्याच काय थोडीशी वरत करणे 1 4 आपल्या भिकाऱ्याला कुठं भेटणार आहे एवढी सुंदर मोठ्या तुला सांगतो पोटी एक नंबर माल आहे माल आमचा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शहर निशांची सुद्धा कार्यक्रमाला सुंदर सुरुवात.